तेव्हा आपल्याला वा 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 आपण करत असतो. परंतु ज्या वेळेस आपल्या माणसावर बिकट परिस्थिती येते, परिस्थिती म्हणजे पैशाची नाही, धनाचीच नाही, विविध प्रकारे असते, म्हणजे शारीरिक असो, मानसिक असो का आर्थिक असो. आर्थिक परिस्थिती येते तेव्हाच वेगळं बघणं, हा आर्थिक किंवा मानसिक असलं ते वेगळं. पण ज्यावेळेस शारीरिक आपत्ती त्याच्यावरती घडते आणि त्या प्रसंगामध्ये ज्या वेळेस नारायणा असो का लक्ष्मी असो, लक्ष्मीला साथ नारायणाची, नारायणाला लक्ष्मी आहे, तशा नारायणाची साथ कंटिन्यू 1 दिवस 2 दिवस 3 दिवस महिनाभर आठवडा करणं सोपं. परंतु आज 6 महिन्यापासून माझी जाऊबाई माझ्या दिरांची खूप म्हणजे अक्षर नशर इतकी तिने म्हणजे हे केली, काळजी घेतली. तिच्या मागे लहाना थोडा मोठ्यांचा आशीर्वाद होताच, परंतु कोणी कितीही काही करत असलं परंतु नारायणाची काळजी घेणारी लक्ष्मी असते, लक्ष्मीची काळजी घेणारी नारायण असते. आणि विशेष काळजी घेणं, बोलणं, करणं खूप फरक आहे. आपण बोलून जातो असं करा तसं करा, यावेळेस रात्रंदिवस डोळ्यात केलं. आई मुलांची तर करतच असते, मुलांची करणं वेगळं आणि नवऱ्याची सेवा करणं वेगळं. आज 6 महिन्यापासून माझ्या दिरांना बिलकुल बरं नव्हतं, म्हणजे आम्ही अक्षरशः त्यांना कशा परिस्थितीतून कसं आणलं, आज त्यांना बोलवलं होतं पण ते आले नाही. तर माझी लहान जाऊ माझी बहीणच आहे, आम्ही बहीण आहोत, मैत्रीण आहोत, सखी आहोत, सगळं काही नातं आमच्यामध्ये आहे. अशी माझी लहान जे जाऊ नंदा, तिचा मी सन्मान करायचे. आज आई म्हणजे कसं आहे, आज सन्मान कशासाठी ते सांगते. आज माझ्या सासूबाईंच्या नावाने करते आणि माझ्या सासूबाईंना त्यांचा तो आशीर्वाद आहे. परंतु त्यांना पण वाटत असेल की आज माझ्या मुलाला माझ्या सुनेने अगदी फुलासारखं जपलं आणि आज ते आपल्या डोळ्यासमोर दिसते. यात म्हणजे असं बोलत नाही, पण तरी पण मला एक मनाला खूप म्हणजे भरून आलंय. म्हणून मी त्यांना मला वाटलं की नाही माझ्या जावेचं मला पुन्हा फुलाचे पापे देऊन सन्मान करायचा आहे त्यांच्या प्रीत्यर्थ. ये ना रत्न दाखवून रत्न ते घेऊन ही यांची सुनबाई. जसं माझ्या जावेने केलं तसं सुनेने पण भरपूर म्हणजे हे केली मदत. ते करता येते पण तरी सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. निरामय आरोग्य लाभो ही सदिच्छा म्हणून पुढे दिली. आणि हे वाक्य मला खूप आवडले, तेव्हा सर्वांची भरभराट होऊ दे. आणि रोज सकाळी प्रत्येकाने म्हणा.